तर सन्माननीय उपस्थित राहिलेत. तर महेश जाधव यांच्या शुभाशय त्यांचा देखील सन्मान केला जातो. 4 ओव्हरची मॅच जो संघ जिंकेल तो पॉईंट टेबलमध्ये वरचढ नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अयांश 11 तर एका बाजूला एस एस स्ट्रायकर्स. 4 ओव्हरची मॅच. P1चं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय विशाल परमार. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सलामीची जोडी सनी आणि स्वप्नील. स्वप्नील गोलप उर्फ गोट्या या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू. पहिला बॉल सोडून दिला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. अबांतर धाव. 4 ओव्हरची ही मॅच आहे. खूप महत्त्वपूर्ण ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. प्रत्येक बॉल खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, कारण की करो या मरो, डू अँड डाय. आज आपला संपूर्ण अनुभव इथून मात्र पणाला लावावा लागेल. यावेळेचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चाललाय सरळ घोषित रिझन मध्ये. एकच धाव. यावेळी चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. विशाल परमार चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. तर त्याचबरोबर युवा तरुण मित्र मंडळ पंचशील सोसायटीचे सन्माननीय अभिजित बेंडे यांचे देखील इथे आगमन झाले. आणि जेवढे पंचशील सोसायटीमध्ये गणेश उत्सवाचे कार्यक्रम होतात त्या सर्वांसाठी त्यांचा खूप मोलाचा वाटा असतो आणि ते आज खऱ्या अर्थाने ते उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. ABPL 2025 मध्ये 7वं सीझन आपण पाहतोय. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2025 आणि लीग फॉर्मॅट मधली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. षटकार जर आला टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगली बॅटिंग करतोय बॅट्समन सनी दोंडे. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 9 रन्स. आणखीन एक चांगला बॉल, परंतु लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. डबल डिजिट मध्ये स्कोर जाऊन पोहोचलाय 10 रन्स. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होईल. ही कॅच खूप महागडी ठरू शकते. SS स्ट्रायकर्स या टीमला. विशाल परमारला माहित आहे हा विकेट किती मोठा होता. जशी ही कॅच ड्रॉप झाली संपूर्ण खेळाडू नाराज झाले आणि जसजशा सनीच्या बॅटमधनं दाबा येतील तसतशा त्या दाबा अक्षरशः या संपूर्ण खेळाडूंना सुईसारख्या टोचल्या जातील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन्स. 11 धावा धावफलकावर लागलाय. शेवटचा बॉल. फुल टॉस आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चुका तुम्हाला या स्पर्धेपासून खूप दूर घेऊन जातील. 1 ओव्हरचा खेळतून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अयांश 11 बिनगडीबाज 17. नो लॉस ऑफ 17 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील.
तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हे प्रेक्षक जे कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला शेवटच्या मॅचपर्यंत पाहायला मिळाले, आज देखील तीच तुडुंब गर्दी देखील आज आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व प्रेक्षकांचं मी या आयोजकन कमिटी वतीने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचं देखील इथे आभार व्यक्त करतो. ते असाच प्रतिसाद आमच्यापर्यंत राहू द्या. शेवटच्या मॅचपर्यंत तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करा, कारण की या स्पर्धेमध्ये खूप ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये थरारक अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि क्रिकेटचं प्रेम खऱ्या अर्थाने या प्रेक्षकांना आज इथे घेऊन आलंय. त्या सर्व प्रेक्षकांचा इथून आभार व्यक्त करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जिथे चालू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते अयान्स 11 आणि त्यांच्या विरोधात SS स्ट्रायकर्स. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. षटक क्रमांक पहिले इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. कॅच सोडले, जीवनदान मिळालंय सनीला, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आलाय. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते. समीर बॅटची एज, आणखीन एक कॅच ड्रॉप. रणजित स्वतःवर नाराज आहे. आणखीन एक जीवनदान मिळतंय. अशा कॅचेस खूप कठीण असतात जेव्हा यष्टीरक्षक थोडासा क्लोज असतो. बॅटची एज लागल्यानंतर रिॲक्शन टाईम खूप कमी असतं. त्या कमी रिॲक्शन टाईममध्ये जेव्हा तुम्हाला कॅचेस करायचे असतात तेव्हा तुमची नजर खूप परफेक्ट असणं गरजेचं असतं बॉलवर. कॅच ड्रॉप झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा तयार होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय घोषांकित रिझनमध्ये. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा आतापर्यंत 18 धावा, 18 रन्स. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, आउट ऑफ द पार्क. बॅट्समन सनीच्या बॅटमधनं लाजवाब स्ट्रोक. 6 धाव्यांसाठी षटकार. धावा आपण पाहिल्या तर 24 धावा या धावफलकावर लागल्यात. जी कॅच ड्रॉप झाली, परंतु ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर खूप अटॅकिंग मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. संधी आहे, कोणती चुकी होणार नाहीये आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. सनीला दिलाय परतीचा इशारा आणि बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 1 गडी बाद. 24 धावा बॅटिंग करत असताना अयान्स 11 या टीमच्या दरम्यान. तर चला थोडासा खेळ स्पीडली चालू ठेवा, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. आपले संपूर्ण मान्यवर देखील उपस्थित आहेत. ते बक्षीस वितरणा सोहळ्यासाठी इथे उपलब्ध झालेत. त्यांची देखील वेळ खूप अमूल्य आहे. जेवढा कमी वेळ तुम्ही खर्च करू शकता तेवढा कमी वेळ तुम्ही खर्च करा प्लीज. अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे, मेगा फायनल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 1 गडी बाद. 24 धावा. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, अमोल सनस. नवीन बॅट्समन अमोल सनस स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल, चांगला स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा
पुरेपूर वापर केलाय. हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 25 धाबा. 1 लॉस ऑफ 25 रन्स. षटक क्रमांक 3 गोलंदाज आदेश. तर चला थोडासा गेम स्पीडली चालू ठेवा आदेश. तर हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. एकदा मिळते. टीमची धावसंख्या 26 धावा 26 रन्स. 4 ओव्हरची ही मॅच आहे. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 26 धावा धावफलकावर लागल्यात. आदेश दुधाने आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. एक चांगल्या रनअपने रिदमने गोलंदाजी केली जाते. यावेळचा बॉल स्वीट साऊंड ऑन द कार्पेट. हा बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन वेगाने कंप्लीट झाली. सेकंड रन साठी प्रयत्न होतोय आणि ही 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकेल तो पॉइंट्स टेबल मध्ये नक्कीच वरती आपल्याला जाताना पाहायला मिळेल. बॅटची एज डॉट बॉल येतोय. 3 चेंडू इथून मात्र रिलीज झाले. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 3 धावा खर्च झाल्या. टीमची धावसंख्या 28 धावा 28 रन्स. आतापर्यंत खूप चांगलं षटक राहिले. आधीच फक्त 3च धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या 3 बॉलमध्ये. यावेळचा बॉल लाजबाब स्ट्रोक. गोलंदाजाला आसमान दाखवलाय आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट षटकार. टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 34 धावा 34 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. खूप चांगली बॅटिंग करतोय स्वप्नील आपल्या टीमसाठी. स्वतः या टीमचे संघ मालक आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. तिथे फिल्डर आहे. बॉल पर्यंत पोहोचेल. 1 धाव. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 35 रन्स. शेवटचा बॉल. तर या बॉलवर धावा आहेत. अंपायर्स आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा. 2 धावा. षटक क्रमांक 3 ते संपले. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त झाला. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 रन्स 37 धावा. तर चला मॅच थोडी स्पीडली चालू ठेवा. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. टीम मीटिंग कमी करायची आहे. 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 37 रन्स 37 धावा.
तर चला थोडासा खेळ स्पीडली चालू ठेवा. शेवटची ओव्हर. सूरज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडूंचा खेळीतून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 37. 37 धावा. उर्वरित 6 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. चांगला बॉल. अंपायर आमच्यापर्यंत जर आपण पाहिलं तर रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. बॅट्समन इथून बाद झालाय. ज्या विकेटची गरज होती टीम एस एस स्ट्रायकर्स या टीमला, तो फलंदाज इथून मात्र स्वप्नील बाद होतोय. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल एक लाजवाब थ्रो आला. बॉल फील्ड झाल्यानंतर डायरेक्ट हिट आणि बॅट्समन इथून मात्र नक्कीच बाद झालाय. 37. तर नवीन बॅट्समन शुभम. चांगला स्ट्रोक. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. सेकंड रनसाठी कॉल आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. 39 धावा. 39 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचं षटक आहे आणि 4 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. टार्गेट सेट करणार हे 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतील आणि या 4 बॉलवर किती धावा येतील हे पाहणे इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला बॉल लागल्यानंतर 1 धाव. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सूरज. स्लॉगिंग ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. व्हाईट बॉल. 40 धावा. 41 धावा. 41 रन्स. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. यावेळचा बॉल सिंगल आली. सेकंड रनसाठी कॉल येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट झाले. चांगली रनिंग शुभमच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 43. 43 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. एस एस स्ट्रायकर्स आणि अयान्स 11 या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस जिंकला एस एस स्ट्रायकर्सच्या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. लीग फॉर्मॅटमधली ही शेवटची मॅच आपण अनुभवतोय. आजचा शेवटचा दिवस सुपर संडे आपल्याला पाहायला मिळेल. तर डॉट बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनचा कॉल येतोय. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल परंतु तिसऱ्यासाठी फलंदाजीतून बाद झालाय. तर टीमची धावसंख्या 45 धावा आणि 46 धाव्यांचं लक्ष आहे. 46 रनचा करायचा आहे पाटला आणि
आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल सन्मान. तर सन्मान केला जाईल. सन्माननीय अतिथी अभि बेंडे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सन्माननीय निखिल रतन मांडवे. तर युवा तरुण मित्रमंडळ आणि पंचशील सोसायटीचे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कार्यसम्राट आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज ते देखील या स्पर्धेनिमित्ताने ते उपस्थित राहिलेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचं देखील इथे आभार व्यक्त करीन की असाच पाठिंबा. तर चला मॅचला सुरुवात करा. टार्गेट आहे 46 रनचं. 46 धाब्यांचा पाठला करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. 45 धाबा धावफलकावर लागल्या. 46 धाब्यांचं लक्ष आहे. या 46 धाबा डिपेंड कराव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी आयन्स 11 या टीमला आणि SS स्ट्रायकर्स या टीमला ही मॅच जिंकायची असेल तर ही धाबा कंप्लीट कराव्या लागतील. तर गॅरी 11 या संघाचे संघमालक अमोल नवगणे साहेबांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. आणि संदीपजी चव्हाण आपण देखील या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज प्रशांत, रणजित आणि आदेश दुधाने ही जोडी मैदानावर दाखल झाले. ज्या जोडीने विस्फोटक बॅटिंग केली ती जोडी मैदानावर दाखल झाले. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल आदेश दुधाने आणि रणजितला. ही मॅच जर जिंकायची असेल तर पहिला बॉल इथून मात्र निर्धाव आलाय. तर हा प्रशांत खूप इम्प्रेसिव्ह राहिला या स्पर्धेमध्ये. वाई एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजी ओळख आहे आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने घेतले. बॅटची लीडिंग एज. बॅट्समन क्रमांक पहिला. जल्लोष होतोय, उत्साह होतोय आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. रणजितला इथून मात्र परतावं लागेल. तर चला
न्यू बॅट्समन लगेच मैदानावर दाखल करा, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. चांगली गोलंदाजी प्रशांत आपल्या टीमसाठी करतोय. वाई एक्सप्रेस ही त्याला उपाधी आहे आणि आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली प्रशांतने. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर आहे आणि या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स देखील त्याच्या त्या लिस्टमध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळेल. तर चला मॅच थोडी स्पीडली चालू ठेवा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे याची तुम्ही नोंद घ्या. नवीन बॅट्समन विशाल परमार. पहिला बॉल फेस करत असताना इथून मात्र डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत एकच धाव, तर एकही धाव झाली नाही आहे. खातं अजून ओपन करायचं आहे. 3 बॉल रिलीज झालेत आणि 3ही बॉल डॉट बॉल आलेत. चांगली गोलंदाजी प्रशांत आपल्या टीमसाठी करतोय. चांगला टप्पा अचूक मारा या ओव्हरमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल, बॅक टू बॅक दुसरा बॉल, इथून मात्र डॉट आलाय. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये, मिळेल फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 धाव, धावफलकावर लागले. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल, हा बॉल देखील चाललाय घोषित रिझन मध्ये. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 18 बॉल आणि धावा करायचे 44. 18 चेंडू आणि 44 धावा. अठरा बॉल आणि 44 धावा. 18 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आलाय सनी. चांगला बॉल, शरीराचा वेध, डॉट बॉल येतोय. गोलंदाजी ही ताकद आहे अयांश 11ची. प्रशांत सारखा गोलंदाज आपण पाहिला या टीम मध्ये आहे. तदनंतर सनी सारखा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 हुकमी एक्के आहेत. विकेट स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हा वेळी देखील चांगला बॉल, एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. आखूड पद्धतीचा बॉल, डॉट बॉल रिलीज झालाय. बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट आलेत. चांगली गोलंदाजी. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. हा बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. रनआउटची संधी आहे परंतु 1 रन क्विकली इथून मात्र कंप्लीट झाली. विशाल परमार येतो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला आतापर्यंत 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संत गतीने धावा धावफलकावर लागल्या जातील. यावेळचा बॉल आडव्या बॅटने ऑन द कार्पेट ट्रॅव्हल झालाय. एकच धाव कंप्लीट झाली. चांगला थ्रो येतोय. दोन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. 42 धावा इथून करायच्या आहेत.
यावेळचा बॉल उडवलाय, हा बॉल चाललाय घोषित रिझन मध्ये. आणखीन एक सिंगल, शेवटचा बॉल. अंतिमचा चेंडू आहे पहिल्या ओव्हरमध्ये. जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 2. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या मात्र 3. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल उडवलाय, महत्वपूर्ण षटकार. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हॅलो, तर 12 चेंडू आणि 35 धावा. बारा चेंडू आणि 35 धावा. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 12 चेंडू आणि 35 धावा करायच्या आहेत. तर सन्माननीय बाजीराव दोंडे साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. तर बाजीराव दोंडे साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. व्हाईट बॉल आलाय, षटक क्रमांक 30. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक, झेल पकडण्याची संधी होती, रनआउटचा शिकार. आणि विशाल परमार, एक मोठी विकेट इथून मात्र पडली जाते. ज्याच्यावर या टीमच्या आशा होत्या तो त्याने मात्र आपल्या टीमला निराश केलंय. आणि विशाल परमार बॅक टू द डगआउट. तिसरं कॅच ड्रॉप झाल्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न आदेश दुधानेकडनं झाला आणि विशाल परमार इथून मात्र रनआउट स्वरूपात बाद होते. दुसरी विकेट इथून पडते एस एस स्ट्रायकर्स या टीमच्या दरम्यान. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय आणि बॅट्समन राज आलाय. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली पोहोचेल, कोणती चुकी होणार नाहीये. आणि इथून मात्र शुभमच्या हातामध्ये एक चांगली कॅच. आणि बॅट्समन क्रमांक 30 आदेश दुधाने बॅक टू द डगआउट. बॅकफुटला गेला एस एस स्ट्रायकरचा संघ. टीमची धावसंख्या 12 धावा, 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 46 रनचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत फक्त 12 धावा धावफलकावर लागल्यात. 10 चेंडू आणि 34 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू आणि 34 धावा. न्यू बॅट्समन रविराज. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे रविराज. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. वाईट +1. टीमची धावसंख्या 14 धावा, 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळचा बॉल उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथून मात्र एक चांगली कॅच अक्षयच्या दरम्यान. आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय.
नवीन बॅट्समन सूरज दाखल झाला मैदानावर. षटक क्रमांक 30 अक्षय. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिकची संधी. यावेळचा बॉल हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. अंपायर्स कॉल आमच्यापर्यंत पेंडिंग आहे. 2 धावा. 2 धावा. टीमची धावसंख्या 16 धावा. तर 30 धावा करायच्या आहेत. तर 8 चेंडू आणि 30 धावा. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा प्लीज. 8 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. शुभम येतोय बॉल खाली आणि शुभम कडनं कोणती चुकी होणार नाहीये. आणखीन एक बॅट्समन इथून बाद झालाय. सात बॉल मध्ये करायचे आहेत 30. सात चेंडू आणि 30 धावा. चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. 6 बॉल मध्ये करायचे 30. 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि 30. बाबा करपे शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 30 धावा. यावेळचा बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल शुभमच्या दरम्यान. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या झेलसाठी. रन फॉर द गॅदरची भूमिका यांनी साकारली. स्क्वेअर लेग वरनं धावत आलाय आणि मिड विकेट रिजन मध्ये एक लाजवाब झेल त्याने पकडला. 5 बॉल आणि धावा करायच्या आहेत 30. तर 5 बॉल मध्ये 30 धावा. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. हा बॉल चालला घोषित रिजन मध्ये. 4 बॉल मध्ये 29. नवीन बॅट्समन साहिल शेलार. तर चांगली कॅच. आणखीन एक लाजवाब झेल. या स्पर्धेतील सर्वाधिक कॅचेस या खेळाडूने पकडल्यात. शुभम मैदानाच्या आतमध्ये देखील आणि मैदानाच्या बाहेर देखील त्याने लाजवाब कॅच आजच्या दिवसामध्ये पकडल्या. जेव्हा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने षटकार आले तेव्हा देखील त्याने एका हाताने झेल पकडला.
आणि या मॅच मध्ये आतापर्यंत देखील सर्वाधिक कॅचेस त्याने चांगल्या पकडल्यात. खूप चांगली फिल्डिंग शुभमची. हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. तर शुभम पार्टेसाठी ज्या इनिंग मध्ये 4 कॅचेस पकडल्या त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते आमच्यापर्यंत पुरस्कृत केलेले आहेत विशाल बांदल यांनी. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक बॅट्समन इथून बाद आणि मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय अयांश 11 या टीमने आणि अयांश 11 इथून मात्र दाखल झालाय मेगा फायनलच्या मॅच मध्ये आणि या मॅचचा हिरो ठरलाय